सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरुनाथ महाराज की संत सद्गुरु संवेदना महाराजांच्या असीम कृपाने त्यांच्या असीम कृपा साधाने हा श्रीनाथ भागवताचा सत्संग सुरू आहे। सत्संगामध्ये विषय चाललेला आहे भिक्षुगीताने। हे जे भिक्षुगीत आहे हे आतापर्यंत लोकांनी ऐकलं, सगळ्यांनी ऐकलेलं आहे, पण भगवान श्रीकृष्ण या भिक्षुगीताबद्दल उद्धवाला सांगितलं आहे। आणि उद्धवा पण ऐकलेलं आहे भिक्षुगीत, परंतु हे भिक्षुगीत ऐकल्यानंतर तुझ्या मनावर काय परिणाम झाला? आणि मग प्रश्न निघाला की या जगामध्ये जी दुःख येतात की त्या भिक्षुगीतामध्ये त्या भिक्षूने अनेक प्रकारचे आपल्याला प्रकल्प सांगितले। भगवान म्हणतात आपल्याला येणारी सगळी सुख आपल्या मनामुळे येतात। मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः। मन एव, मनच केवळ कारण म्हणजे कारण आहे। मन हेच केवळ कारण आहे कशाला? बंधन आणि मोक्ष। बंध आणि मोक्ष याला कारण आपलं मन आहे। भगवान सांगितले उद्धवाला की अरे उद्धवा, आता तुला यातून हे शिकायचं आहे की तुझं मन जे आहे ना ते मन आता काही कर, त्या मनाचा संयम कर, त्या मनावर कर। बघा भगवान सांगते शांती प्राप्त करण्यासाठी खूप त्यावधी साधन आतापर्यंत आपण पाहिली। जी मनशांती आहे, जी कायम राहणारी ब्रह्मरूप शांती आहे, ती सर्वसामान्य शांती नाही। सर्वसामान्य शांती राहते आणि जाते, परंतु जी अखंड राहणारी आत्मस्वरूपामध्ये जी शांती आहे ती शांती प्राप्त व्हायला पाहिजे। आणि ती शांती प्राप्त करण्यासाठी आतापर्यंत लाखो त्यावधी साधन सांगितली आहे। शांती प्राप्त करून घेण्यासाठी कोट्यावधी साधने केली तरी शांती ती प्राप्त होत नाही। म्हणजे या जगातल्या अनेक विनाशाच्या साधना आहेत, त्या साधनाने आत्मस्वरूपाची शांती प्राप्त होईल। त्याचा अर्थ काय? म्हणजे साधन रिकामी झाले का? साधनांनी आपल्याला प्रथमतः विवेक आणि वैराग्य निर्माण करावा लागेल। साधनेने आपल्याला विवेक आणि वैराग्य प्राप्त झाल्यानंतर सद्गुरूच्या कृपेने अशी साधना करता करता आपल्याला आत्मस्वरूप प्राप्त होईल, ब्रह्मस्वरूप प्राप्त होईल। आणि ते ब्रह्मस्वरूप प्राप्त झाल्यानंतर, आत्मस्वरूप प्राप्त झाल्यानंतर प्राप्त होणारी जी त्याची शांती आहे ती शांती कायम राहणारी आहे। म्हणजे आपल्याला ती शांती प्राप्त करण्यासाठी आधी ब्रह्मस्वरूप आत्मस्वरूप प्राप्त करायला पाहिजे ना। परंतु भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगताय की अरे उद्धवा, तुला काही कठीण नाहीये, कारण तू त्याचं वर्णन केलं काल बोलताना
चैतन्य स्वरूप आहे, नित्य अखंड. तुझ्या ठिकाणी ही जी आत्मस्वरूपाची आता चेतना निर्माण होईल, ती चेतना तुला ब्रह्मस्वरूपामध्ये घेऊन जाईल आणि ब्रह्मस्वरूप आत्मस्वरूप प्राप्त झाल्यानंतर प्राप्त होणारी जी शांती आहे ती प्राप्त होईल. शांती प्राप्त करून घेण्यासाठी कुठल्याही साधने केली तरी शांती प्राप्त होत नाही अशी दुसऱ्या साधनांनी. परंतु या भिक्षुकितातील रहस्य मनात बाळगले, या भिक्षुकितातील रहस्य मनात बाळगले म्हणजे साधकांना आपोआप शांती प्राप्त होते. त्या भिक्षुकिताचं रहस्य हे आहे की त्या भिक्षूने सर्वस्वाचा त्याग झाल्यानंतर विवेक आणि वैराग्य धारण केलं आणि संन्यास घेतला आणि सद्गुरु कृपेने मग त्याला आत्मस्वरूप प्राप्त झालेले आहे आणि त्या आत्मस्वरूपामध्ये त्याला शांती प्राप्त झालेली आहे. तात्पर्य आपल्याला तर आपण साधना करतो, आपल्याला सद्गुरूची प्राप्ती झालेली आहे, परंतु आपल्याला ती शांती प्राप्त होत नाही. का होत नाही? कारण आत्मसिद्धीच प्राप्त होत ना. ही जी शांती आहे ती सामान्य शांती नाही आहे, दुसरी शांती ही ब्रह्मस्वरूपाची आत्मस्वरूपाची शांती आहे. तेव्हा भगवान हे सांगताय की तू हवी ती ब्रह्मस्वरूपाची शांती प्राप्त कर. जी योगनिष्ठा आणि जे समाज जे ब्रह्मज्ञान तेच हे भिक्षुकितातील निर्गुण आहे. या भिक्षुकितामध्ये तो जो भिक्षुक आहे त्याने कसं हे शांतीचं स्वरूप प्राप्त केलं तर आपल्याला माहिती आहे तो कसा होता आणि कसा झाला. अत्यंत धनाढ्य आणि सुसंपन्न होता तो, परंतु त्याची आसक्ती, त्याची कामना, वासना, कल्पना ज्या होत्या त्याचं सर्व धन, त्याच्याकडे असलेलं सर्व नष्ट झाल्यानंतर मग ते सगळं विसरला, सोडलं त्याने. जी योगनिष्ठा म्हणतात की आणि जे ब्रह्मज्ञान म्हणतात ते ब्रह्मज्ञान या भिक्षुकितामधून त्या भिक्षुने सांगितलेलं आहे. जो हे लक्षपूर्वक ध्यानात धरतो बघा या भिक्षुचं म्हणणं, लक्षपूर्वक ध्यानात धरतो त्याची शांती दासी होऊन जाते. पण तुम्हाला सांगितलं की ती दासी होण्यासाठी, ती शांती प्राप्त होण्यासाठी आधी काय काय करावं लागतं? आधी विवेक प्राप्त व्हायला पाहिजे आणि विवेक हा बुद्धीचा गुण आहे. विवेक प्राप्त झाल्यानंतर वैराग्य प्राप्त होतं. हे सगळं नश्वर आहे, नाशवान आहे, परिवर्तनशील आहे याचा विसर करतो, सोडून द्या आणि नंतर मग त्यापूर्वक विरक्ती धारण करतो, वैराग्य धारण करतो. विवेक आलेला आहे त्याला, मग वैराग्य प्राप्त होतं आणि विवेक वैराग्याच्या प्राप्तीनंतर त्याला सद्गुरूंचं साहचर्य लाभतं, सद्गुरू प्राप्त होतात आणि सद्गुरू कृपेने मग त्याने संन्यास घेतलेला आहे, तो संन्यासी होतो
आणि संन्यासी जीवनामध्ये हे सगळं जे वैभव आहे ते पूर्ण विसरून गेला. का समाधानी झालेला आहे आता ब्रह्मज्ञानाने आणि आत्मज्ञानाने की या गावातल्या लोकांनी त्याची किती टिंगल दिली, किती त्रास दिला, किती छळ केला त्याचा, परंतु त्या छळाला त्याने मनावर घेतलंच नाही. मनाला लावून नाही घेतलं त्याने, कारण त्याचं मन आता त्याच्या ताब्यात आलेलं होतं. ही मनशांती त्याला प्राप्त झालेली होती. त्यामुळे कोण काय म्हणतो त्याचं लक्ष नाही. विशुद्धीतातील बिलकुल आहे हे जे लक्षपूर्वक ध्यानात धरतो त्याची शांती दाशी होते. या विशुद्धीतातील गुह्यार्थ जो स्वस्थपणे लक्षात धरतो, गुह्यार्थ म्हणजे या विशुद्धीतामध्ये सांगितलेलं जे आत्मतत्वाचं गुह्य आहे ते लक्षात घ्यायला पाहिजे. विशुद्धीतातील गुह्यार्थ जो स्वचित्ताने लक्षात घेतो त्याला द्वंद्वाची पीडा वाढत नाही. मग त्याला द्वंद्व त्रास देत नाही. द्वंद्वामध्ये अनेक प्रकार येतात. आत्मज्ञानाने तो अत्यंत शांत होतो. आत्मज्ञानाने तो अत्यंत शांत होतो. विशुद्धीतेच्या रस्याप्रमाणे वागल्याने समाधान होईल सांगण्यात आश्चर्य काय. पण जो भक्तीपूर्वक त्याचे श्रवण करील त्याला सुद्धा दोन्ही पीडा देणार नाही. तर इतर लोकांनी सुद्धा, इतर साधकांनी सुद्धा या विशुद्धीताचा नीट अभ्यास केला, नीट त्याकडे लक्ष लावलं, त्याचं रहस्य समजून घेतलं तर त्याला सुद्धा दोन्ही पीडा देणार नाही. पुष्कळ दिवस परदेशाला गेला असता त्याच्याकडून आलेले पत्र, समजा एखाद्या स्त्रीचा पती परदेशात गेलेला आहे आणि बऱ्याच दिवसांनी त्याचं पत्र आलं. त्याचे आलेले पत्र त्याची स्त्री जशी उत्कंठ थेले ऐकत बसते की काय लिहिले, काय लिहिले. तिला जशी त्या पत्रातली उत्कंठा असते तसं हे विशुद्धी ऐकताना उत्कंठा पाहिजे, इतकी उत्कंठा पाहिजे. आपली इतकी उत्कंठा नाही. आपण जेवढं ऐकायला मुलगा घरातून पळून गेलाय. समजा एखाद्या बाईचा मुलगा घरातून पळून गेलाय. त्याचा सर्व शोध लागल्याचे कोणी आईला सांगितले. बाई तुझा मुलगा पळून गेलाय ना, गेलाय माहिती झाली. ते जर त्या बाईला त्याने सांगितलं की तुझ्या मुलाला आम्ही कुठं गेलेला आहे याची माहिती काढलेली आहे, म्हणजे तो पळून जाण्याचा हेतू वगैरे ऐकून ती बाई जशी तळमळीने त्याचं म्हणणं आहे की काय मला सांगा कुठं गेला बघा मुलगा, सांगा. हे जितकं तळमळीनं ती ऐकेल तसं हे विशुद्धी तितक्या तळमळीनं ऐकलं पाहिजे असं म्हणून.
तळमळ पाहिजे, इच्छा पाहिजे. ऐकलं काय नाही ऐकलं काय अशा बुद्धीने जर हे विषय ऐकलं तर त्याचा काही अशा वेळी तिच्या जवळ ज्या नातेवाईक स्त्रिया असतात त्याही स्नेहाने कळवळतात. पण आई जशी मनात तळमळते तसे तळमळणे इतरांच्या मनात नसते. जिचा मुलगा गेलेला ती जास्त तळमळ करेल, बाकी कसा तेव्हा इतरांच्या मनात अशी तळमळ नसते. त्याप्रमाणे भिक्षुगीताचे श्रवण करीत असताना ज्याचे मन द्रवते, आणि भिक्षुगीत ऐकत असताना ज्याच्या मनाला द्रव येतो, ज्याचं मन द्रवते, जो सात्विक वृत्तीने गुण भरून जातो. सत्वगुण वाढला पाहिजे, सात्विकता आली पाहिजे. तो द्वंद्वाच्या सपाट्या साधत तो द्वंद्वाच्या या लढाई साधत असो. असे आदरपूर्वक शूर घडत नसेल तर ह्याचे नित्य पठण तरी केले पाहिजे. त्याचे नित्य पठण केले असताना त्या भिक्षुगीताच्या प्रभावाने गंगे त्याला शिवत सुद्धा नाही. बघा त्या भिक्षुगीताची त्या लोकांनी किती टॉळकी केली, किती निंदा केली, नादस्तुती, काय त्रास दिला त्याला. परंतु त्याने कसा सुद्धा म्हणावा घेतला नाही. सिंहाच्या अंगाचा तर्क बाहेर पडला की मनोमत्त हाती पण काढला. सिंहाच्या अंगाचा जो दर्प आहे, जे शौर्य आहे त्याच्यामधलं ते त्याने प्रकट केलं. आनंद पाडली, त्याने गर्जना केली की हाती सुद्धा पळत सुटतो. बसलं हाती किती बलवान आहे त्याच्यापेक्षा, परंतु तो हाती भित्रा आहे का पळत सुटतो त्या सिंहाच्या गर्जने. त्याप्रमाणे भिक्षुगीताच्या पठणाने द्वंद्वाची पळापळ होते, द्वंद्व टिकत नाही तिच्यामध्ये. मनामध्ये निर्लोभ बघा, मनामध्ये लोभ नसावा, निर्लोभ व्हावा, म्हणजे थोडीशी विरक्ती यायला पाहिजे. निर्लोभ व्हावा, मनामध्ये निर्लोभ होऊन साधू संतापाशी बसून जो भिक्षुगीताचे विवरण करील त्याला द्वेष मिळणारच नाही, त्याला त्रास मिळणार. या गीतातील अर्थाचे किंवा त्या भिक्षुगीताचे पाठाचे श्रवण केले असता ही भिक्षुगीता द्वंद्वाचे निवारण करते. म्हणूनच आमचे सद्गुरू महाराज आम्हाला नेहमी म्हणायचे, अहो साधकांनो, तुम्ही भिक्षुगीत जरूर वाचा रे, भिक्षुगीत वाचा. पण त्या काळामध्ये आम्ही हा ग्रंथ पाहिलेला नव्हता. त्यावेळेला आमचे गुरु महाराज सांगायचे की भिक्षुगीत वाचा. ते तोंडाने 2-4 शब्द 10 शब्द सांगायचे काहीतरी, परंतु तेवढ्याने आमचं त्या भिक्षुगीतातलं रहस्य कसं करणार. कारण त्या काळामध्ये आमच्याजवळ हा ग्रंथ नव्हता आणि भिक्षुगीते मला असं वाचता आलं नाही त्या काळामध्ये. पण महाराज मात्र आग्रह करून सांगायचे, सगळ्यांना सांगायचे की एकदा तरी भिक्षुगीत वाचा हो.
म्हणलं जो आदर पोषण करेल किंवा तसे नित्य पठण करील त्याला त्या भिक्षुगीताच्या प्रभावाने बंदिश होतच नाही. त्या भिक्षुगीतेची लाचाचे किंवा भिक्षुगीताचे श्रवण केले असतात. ही भिक्षुगीता द्वंद्वाचे निवारण करते. हे वर्णन श्रीकृष्णाला कळले होते. भगवान त्यांनी जाणलं होते. भगवान श्रीकृष्णाला कळले होते ते त्याने उद्धवाच्या कल्याणाकरता त्याला पुन्हा सांगितले. भगवान श्रीकृष्ण स्वतः भिक्षुगीताची कथा उद्धवाला पुन्हा सांगता येतो. ज्या भिक्षूच्या गीताची परिस्थिती भगवान श्रीकृष्ण आपल्या मुखाने सांगतायत त्या भिक्षूचे भाग्य किती बदलणार. आणि भगवान श्रीकृष्ण सुद्धा त्याचं भिक्षू गीता म्हणजे दुसऱ्याला सांगतात. धन्य बोल विवेक आणि वैराग्य ही अंगामध्ये बिंबवून जो मोठमोठ्या द्वंद्वाला सहन करतो तो भगवंताचा अवतार होतो. हे उद्धवाला भगवंतांनी दाखवून दिले. उद्धवाचा अवतार सर्व जगावर झाला पाहिजे कारण त्याच्याकरता श्रीकृष्णाने आपल्या बुद्धी आणि परात्पर ज्ञानाचे भांडार त्याच्याकडे दिलेले आहे. भगवंतांनी उद्धवासाठी सगळं आपलं अंतःकरण मोकळं करून त्याला सगळं सांगितलेलं आहे. आपले अंतःकरण म्हणून भिक्षुगीताचे रहस्य त्याच्याकडे प्रगट केले आहे. उद्धवाने जर शांती विचारली नसती तर हा शांतीचा प्रश्न त्यानेच विचारला होता. जेव्हा शांतीचा प्रश्न येणार होता त्यावेळेला उद्धवानेच विचारलं होतं भगवंताला, भगवंता अशी कोणती शांती असते की जी कधी टळत नाही. तेव्हा त्या शांतीबद्दल जर विचारलं नसतं तर श्रीकृष्णाने हे वर्णन सांगितलं असतं का बघ. परंतु श्रीकृष्णाला उद्धवाचे फार प्रेम आहे म्हणून त्याने उद्धवाला नाना प्रकारचा उपदेश केलेला आहे. आणि हा जड जीवांना उधळण्याचा मार्ग लागला. या उपदेशाने ही मुले तरुण जातात. जगत जीवनाचा जो श्रीकृष्ण तो सर्व जगाचा उद्धार करण्याकरता उद्धवाच्या निमित्ताने हे बोलत आहे. भगवान त्या भिक्षुगीताचं कौतुक करतायत आणि हे कौतुक उद्धवासाठी करतायत. अरे उद्धव नुसतं आहे आई त्यांनी ऐकलंच हे प्रभू त्यातलं जे रहस्य आहे ते त्याच्या ध्यानात आणून घेण्यासाठी भगवान पुन्हा त्याला सांगतायत. उद्धवाचा उद्धार करण्यासाठी त्याला हे भिक्षुकी भगवान पुन्हा कल्पनेने आणि कर्मने सांगून राहिलेले आहे. श्रीकृष्णाने असे भिक्षुकी सांगितले आहे की जे वेदशास्त्राचे तात्पर्य आहे, उपनिषदांचे सार आहे आणि वार्तिकातील मूळ रहस्य आहे
हे जे आपले ग्रंथ आहेत वेद, शिला आणि मार्गी, या आपल्या ग्रंथातलं हे सार आहे असं भगवान श्रीकृष्ण देवाला सांगत आहे. या भिक्षुगीताने आपोआपच जीवाचे आत्म्याशी लग्न लागते. जीव आत्मस्वरूपात करतो असे हे ज्ञानात्मी ज्ञान भक्ताच्या आहे. त्याच्या योगाने जीवाचे जीवगड नष्ट होते, शिवाचे शिवगड डुबून जाते, गोंधाची पीडा देण्याचा गुण नाहीसा होतो आणि आत्मानंदाचे भांडार खुले होते. वेदांनी जिथे मौन धारण केले, शुद्धशास्त्रांनी जेथे लागू केले, असे हे उत्कृष्ट रहस्य जे भिक्षुकी सांगते ते मी सामान्य माणसाला सांगितले. ज्याप्रमाणे जळात बुडणारे दगड, जळामध्ये बुडणारे दगड, पाण्यात बुडणारे दगड भगवान श्रीरामाने स्वतः तारलेलं त्या वानरांनी सेतू बांधलेला वास्तविक दगड तरी पाण्यात करत नाही, परंतु भगवंताच्या नावानं श्रीराम म्हणून प्रत्येक दगड त्यांनी उचलला आणि त्या समुद्रामध्ये सेतू बांधला. त्याप्रमाणे मी जड मूळ आणि अज्ञानी जनार्दनाची कृपा माझ्याकडून ब्रह्मज्ञान मिळत आहे. जो अहिल्या व्यभिचारिणी होती, जी अहिल्या व्यभिचारिणी होती, ती श्रीरामाच्या चरणी लागली. त्यामुळे तिच्या नामस्मरणाने पापेही नशी झाली आणि तिच्या स्मरणाने पाप गेले. तिचे नाम प्रातस्मरणात बोलले गेलेले आहे. प्रातस्मरणामध्ये तिचं नाव आहे. त्याप्रमाणे सद्गुरूच्या कृपेची ही करणी आहे. माझी प्राकृत जड आणि गुरुवाणी साधू आणि ज्ञाते यांनी मान्य करावी, अशीच भाषणे त्या कृपेने माझ्याकडून बोलवली आहे. सरस्वती ज्याच्यावर प्रसन्न होते तो मुका असला तरी वेदशास्त्र बोलतो. त्याप्रमाणे जनार्दन मला प्रसन्न झाले बोलतात. जनार्दन स्वामी आम्हाला प्रसन्न झाले आणि प्राकृत भाषेत दृष्टी बोलवलं. मुद्रा हातात असते त्याला सर्व लोक सन्मान देतात. त्याप्रमाणे माझी वाणी खरोखर जनार्दनाने श्रेष्ठ केली आहे असं नाव म्हणतात. मुलाचे कोबडे दूर ऐकून आई आनंदित होते. त्याप्रमाणे माझे संस्कारहीन वाणी सत्य सज्जनाला गोड वाटते. मी किंवा माझे चांगले अथवा वाईट बोलणे हे तरी माझ्यावर घ्यावे कोणी, कारण माझे मी पण जनार्दन स्वामी ग्रंथ बोधित आहे. आधीच हे श्री भागवत, त्यामध्ये पुराणाने भरलेला 11 स्कंद आणि त्यामध्ये हे भिक्षुकी पूर्णपणे निर्बंध करणाऱ्या अत्यंत गुप्त अर्थाने भरलेली आहे. त्या भिक्षुगीतावर टीका करणारा एका ऐकण्यात काही विलास नाही, कारण ते पण नष्ट करून ग्रंथाचे निर्खंड जनार्दन बोलतात. त्यात एक नाही आणि अनेकही नाही
कसे जनार्दनाने केले आहे पहा. आणखी त्या भंगाची समता करण्याचे कौशल्य आहे. त्या योगाने ग्रंथाची उत्तम प्रकारे वाखाणणी केली. एका जनार्दनाला शरण आहे. जनार्दनाशी त्याचे ऐक्य झाले आहे. अशा ऐक्य रूपाने हे भिक्षुगीत त्याला प्राप्त झाले. माझ्या गुरुचाही परमगुरु श्री दत्तात्रय आता शेवटी या अध्यायाचा शेवट होतोय. आता भगवान दत्तात्रयाचं नाव घेत आहे. माझ्या गुरुचाही गुरु जो परमगुरु श्री दत्तात्रय तो संज्ञाचा योगेश्वर आहे. गुरु भगवान दत्तात्रयाची या ठिकाणी नाथांना आश्रम झाली. लक्षात घ्या, त्या अद्भुत आनंदाच्या भरात त्यांनी अत्यंत आदराने मला आश्वासन देऊन व आपल्या हाताने अभय देऊन ग्रंथाच्या अर्थाचे ते आनंदाने बोलू लागले. एका जनार्दनाचा शरण आहे. श्रोत्यांनी कथेचा विचार मी अंतःकरणात वागल्यामुळे आणि मी दुःख होऊन भिन्न झालो आहे. मला सुद्धा उभून गेलेलं हे ऐकून भिन्न झालो आहे. आत्मज्ञानाच्या योगाने माझे आत्म्याशी ऐक्य झाले असेल सर्वांना मला संकल्प झाला. आत्म्याशी ऐक्य झाले संत सज्जनांना माझा साष्टांग नमस्कार. श्रोते जनांपुढे माझे लोकांवर तुझ्यापुढे लोकांवर लागतात. कारण तुम्ही बसून बोला शांततेने हे ऐकता आहे. हे जनार्दन स्वामीला फार आवडलं तुझं बसून ऐकलं. संत सज्जनांना माझा साष्टांग नमस्कार. श्रोते जनापुढेही माझे लोकांगण आहे. आता एकलाच रूपी जनार्दन विनंती करतात की पुढचे निर्गुण अत्यंत रसभरीत आहे ते ऐका. इति 23वा अध्याय समाप्त. आता पुढचा जो भाग आहे तो आणखी जास्त रसदार आहे. तो उद्या ऐका. आज सगळ्याला विश्राम देऊया. उद्या 24वा अध्याय सुरू होईल. उद्या सगळ्याला विश्राम देऊया.